कादंबरी छावा. वाचक भारती डहाळे. पान क्रमांक 773 ते 782. कडक ऊन तापीचे दिवस सुरू झाले. गांगोलीच्या माळावर उष्म्याच्या लहलत्या झळा उसळू लागल्या. आंबा वडाच्या घेरांखाली तान्हेली गुरेढोरे ल्हापत सावली जवळ करू लागली. शिवयोग्यांनी काढलेल्या मुहूर्तावर वाड्यातल्या देवीसमोर पंथाचे शक्तीला आवाहन करणारे अनुष्ठान बसले. ही उपासना कठोर तर होतीच, पण ती एकांती असल्याने वाडा बंदिस्त झाला होता. प्रलयंकर शिवाला शक्तीच्या रूपात या अनुष्ठानाने पाचारण करायचे होते. पंथाच्या तंत्राप्रमाणे शक्तीला बळी द्यायचे होते. मंत्रोच्चारात यज्ञातील अग्नीला हवी आणि समिधा अर्पण करायच्या होत्या. राजांना आपण राजे आहोत हे परते ठेवून शक्तीचा उपासक म्हणून तिला निकोप मनाने साधवायचे होते. ही उपासना धनदौलत, स्थावर, गडकोट कब्जात आहे ते राखावे का वाढवावे यासाठी नव्हती. होती निर्णायकी युद्धातील अंतिम विजयाच्या प्राप्तीसाठी, फत्तेसाठी. जे जे नाग सर्पासारखे सळसळते आहे ते विधीपूर्वक देवीला अर्पण करायचे होते. या उपासनेसाठी राजांनी अंगचा राजपेहरा उतरून तबकात ठेवला. अंगी भगवी वस्त्रे धारण केली. डुईचा टोप उतरून केसावळ मुक्त सोडली. दर्पणात आपले ते रूप बघताना त्यांना त्रिमलांसोबत मथुरेहून निघताना अशीच भगवी छाटी घातलेले आपलेच बालरूप याद झाले. केवढा काळ मागे हटला. त्यावेळी औरंगाच्या आग्र्याच्या कोठीतून सलामत मुलखात पोचण्यासाठी अशी भगवी छाटीच पांघरावी लागली होती आम्हास. आता तोच औरंग, तीच भगवी वस्त्रे. राजे अनुष्ठानाला बसले. शिवयोग्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी सर्व विधी संपन्न केले. होय, तीर्थ म्हणून दिले ते मध्यही घेतले. रोज वेगवेगळे विधी वाड्यावर मंत्रोच्चारात पार पडले जात होते. उपासनेचा काळ संपताच संध्याकाळी कुलेश शिवयोग्यांसह राजे होडक्यात बसून शिवेजवळच्या डोहात पाणफेर घेत होते. या कडक उपासनेमुळे राजे रोजानाच्या आसामींपासून तुटल्यासारखे झाले होते. स्वतः कुलेश त्यांना वाड्यावर कुणालाही भेटू देत नव्हते. त्यात त्यांचा कोणताही हेतू नसताना भोवतीच्या कैकांना वाटले राजे कुलेशांच्या आहारी गेले. त्यातच शिवयोग्यांबरोबर आलेले शिष्य शृंगारपुरात परतल्यावर त्यांच्या उपासनेबद्दल इथे तिथे बोलत होते. धावत्या वाऱ्यावर स्वार होऊन ते गणोजी शिर्क्यांच्या कानावर येत होते. दुर्वांच्या मुळ्यांसारख्याच भूमकाच भूमका जिकडे तिकडे पसरल्या. कब्जी कलुषानं राजा मुठीत घेतला. राज लई पेत्यात. कुणाची गाठ भेट पडू देत नाही त्यांची वामन. वळिवाच्या वावटळी उठून गेल्या. वळिवाचे 1-2 पाऊस पडले. अशाच एका पावसानंतर मातीचा मत्त दरवळता गंध पसरला. गांगोलीच्या वाड्यात सदरे लगत बांधलेल्या चोपाळ्यावर बसलेल्या राजांना तो जाणवला. शेजारीच सुरूदार खांबाजवळ उभ्या असलेल्या कुलेशांना त्याने विचारले, कविराज, किती वळीव पडून गेले असतील या धर्तीवर तिच्या जन्मापासून? माती का तावते? वळीव का कोसळतो तिच्यावर? जीव उमलून टाकणारा गंध कसा सुटतो तिच्यातून? हे आभाळ आणि धरती याशिवाय कुणाला कसे सांगता येईल? ज्या शक्तीची आपण उपासना करतो आहोत ती पावेल? सुटेल कधी जीवनाच्या मातीला सुगंध? कवी होते तरी कुलेश ते राजबोल ऐकतच राहिले. काही जाब न सुचल्याने विषय पालटत म्हणाले, हम सुनते हैं स्वामी, हमारे और आपके बारे में कुछ शक सा पैदा हुआ है लोगों में. रियाया कहती है आपको हमने मुट्ठी में कब्ज किया है. चौपाळ्याचा घेतला झोल राजांनी गपकन थांबवला. डोळे रोखले गेले त्यांचे कुलेशांवर. तुटकसे राजांनी झटकन कुलेशांना विचारले, खुद्द तुम्हास काय वाटतं? आहे तुमची मूठ एवढी समर्थ? क्या बोलते हैं आप स्वामी? तुम्हा आम्हाबद्दल असे म्हणणाऱ्यांची कीव वाटते. एवढ्या थोर मुठीचे आबासाहेब, पण मनाच्या उमाळीसरसे तीही फोडून गेलो आम्ही एका काळ्या क्षणी. एवढा पुरंदर मुठीत पकडणारा दिलेर, पण त्यालाही नाही ठेवता आले मुठीत आम्हाला. याचा वकूब तुमच्यात आहे असं म्हणणाऱ्यांना हसावं की रडावं? कुलेश
समुद्र मंथनातून आलेले विष ओठाण ऍड करणारा शंकर जगाला नीलकंठ म्हणून कधी दिसलाच नाही. त्याच्याही जिंदगीत एक पार्वती असते हे पटत नाही चटकन लोकास. येसूबाईंच्या आठवणीने महाराज चोपाळ्याचा थांबलेला झोल पुन्हा घेऊ लागले. मृगाने धार धरली. एरवी कुठेही असले तरी पाऊस काळ तोंडावर आला की राजे रायगड जवळ करीत असत. यावर्षी ते अजून घडले नाही. साहजिकच रायगडावर येसूबाई, निळोपंत, येसाजी कंक, खंडोजी चिंतेने राजांची वाट बघू लागले. गांगोलीत सदरेवर याद घेतल्या कुलेशांनी जोखीम आणि कर्तव्य म्हणून राजांच्या कानी घातले. बारिश शुरू हुई है, रायगड लौटना चाहिए. स्वामी, सब लोग राह देखते होंगे. कविराज, माणसं नसली तरी हा पाऊस काळ पाठीशी उभा राहील आमच्या. खिळवून ठेवील तर औरंगाच्या फौजा जागच्या जागी. तुम्ही उपासनेसाठी याहून सबल दुसरे ठिकाण शोधा. खरे सांगायचे तर राजांना रायगडी परतावेसेच वाटत नव्हते. घडी घडी वाटत होते त्यांना की असेल तो फौज फाटा एक जाग करून थेट औरंगाच्या छावणीवर चालून जावे. राजांचा विचार ऐकून कुलेशच चक्रावले. कुठून आपण कठोर उपासनेचे व्रत बोलून गेलो असे त्यांना झाले. पण कशालाच काही इलाज नव्हता. राजांची इच्छा म्हणजे ती राजाज्ञाच होती. कुलेशांनी आपल्या दिमतीची निवडक माणसे संगमेश्वराला पाठवली. त्यांनी संगमेश्वराच्या देसायांचा वाडा योग्य असल्याची खबर आणली. राजाज्ञेने कुलेश आणि शिवयोगी यांनी संगमेश्वराला जाऊन तिथेही पंथाच्या आणखी एका ठिकाणाची स्थापना केली. आता राजांचे मुक्काम भर पावसात गांगोली आणि संगमेश्वर असे पडू लागले. शृंगारपूर व शिरकाण भागात शिर्क्यांनी तर आवईच उठवली की कलुशा औरंगजेबाचा हस्तक आहे. राजांच्या जवळ राहून तो बादशहाच्या वतीनं फितुरी करतो आहे. स्वतः कुलेश आता पेचेत सापडल्यासारखे झाले होते. राजे आपणच एकले होत चालले होते. पंथाचे सर्व विधी ते काटेकोर करत होते. तीर्थ म्हणून मद्य घेत होते. त्या सुन्न करणाऱ्या काळात त्यांना पाहिजे ते एकले पण गवसत होते. अनेक क्षणचित्रे त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोरून सरकत जात होती. कुणालाच काय, पण कुलेशांनाही ते आपल्यासमोर फार वेळ थांबू देत नव्हते. बाहेर पावसाने जागोजागच्या नद्या तुडुंब भरून वाहत होत्या. आडवळणी असलेल्या गांगोली संगमेश्वराचा रायगडाशी जसा संबंधच तुटला होता. गडावर महाराणी व पेशवे यांच्या आज्ञेवर कौलावर दफ्तराचे निवाड्याचे काम चालले होते. 2 महिने झाले. गडावरची माणसे हवालदिल झाली. आषाढाचे दिवस आले. राजांच्या फक्त खुशालीचे स्वार गडावर येत होते. गांगोली संगमेश्वरात पंथाची उपासना चालूच होती. शिवयोगी कुलेश राजांना गडी चला, परतूया म्हणून विनवून थकले होते. राजे कुणाचे काही ऐकत नव्हते, कुणाशीच बोलत नव्हते. शंभू देहात राहून त्यांचा प्रलयंकर शिवाला शक्तीच्या रूपात साथ घालणारा भोसलाई आत्मा खुद्द त्यांना सुद्धा जीवनाचे टोक हाताशी गवसू नये अशा संवादात गुंतला होता. कसला संवाद? पुरंदर, जिथं आम्ही जिंदगीचा पहिला श्वास घेतला. सासवडच्या कऱ्हा नदीच्या काठी असलेल्या सोपान देवांच्या समाधी लगतचा. केवढी फिरली ही पावलं पुरंदरावर आकार घेतल्यापासून. आमच्या जन्मदात्या माँसाहेब आम्हास नीट याद येत नाहीत. त्यांची जागा घेतली थोरल्या आऊंनी धाराऊन. काय योग हे! शेवटच्या क्षणी आम्ही नाही भेटू शकलो आबासाहेबांना धाराऊला. थोरल्या माँसाहेब आमच्या समोरच पाचाडवाड्यात गेल्या. सती गेल्या माँसाहेबांना तर आमच्या हातानेच द्यावा लागला चूड आम्हास. खरंच मथुरेहून त्रिमलांच्या सोबत मुलखाकडे यायला निघतानाच गवसतो आम्ही पेरल्या पहारांच्या तावडीत. तर पन्हाळ्यावर आम्हा विरुद्ध रचलेला विषप्रयोगाचा कटाव सफल होता. तर करता जेरबंद दिलेरच आम्हास आपल्या गोटात. तर केवढ्या प्राणघाती कृष्ण छायेतून गेली ही हयात. गडकोट, जामदारखाने, खजिने यांची रायगडाच्या सिंहासनावरची हवस वाटली आम्हास. उगाच सख्या बहिणीला पाठमोर होऊन आमच्या पाठीशी उभे राहिले हंबीरराव. उगाच दिली त्यांनी आपली लाडकी ताराऊ आमच्या एका शब्दाखातर रामराजांना.
का म्हणून आले शहजादा अकबर आणि दिलेरचा भाऊ मिरबात खान आम्हाकडं? समर्थ म्हणाले, आबासाहेबांहून विशेष ते करावे. आम्ही ते मानलं का? नाही. का? आबासाहेब आकृती, आम्ही केवळ सावली, हे बरं समजून आहोत आम्ही. येता औरंगजेब फौजबंद होऊन आबासाहेबांच्या हयातीत दक्षिणेत, तर जाते त्या शरण ते कधीच नाही. दुर्गाबाईंच्या रूपे जो गुदरला तसा प्रसंग औरंगाच्या बेट्यावरही कधी गुदरू नये, असेच का वाटत आले आम्हास? हा औरंगाचा आणि आबासाहेबांचा आमचा खाजगीचा जंग आहे? नाही, दोन वृत्तींचा जंग आहे, असं ऐकले आम्हालाच का वाटतं? पाण्यात ढेकळं विरघळावीत तसं मी म्हणणारे का होत आहेत या दौलतीस पारखे, की त्यांनाही वाटतं ही एकल्या भोसल्यांची दौलत आहे म्हणून? नवरात्रात जगदंबेचा गोंधळी तिला आळवताना ऐकलं आम्ही. कुठवर पाहू वाट, माझ्या नेत्रा भरला ताट. कशाच्या पाठबळावर जगत असतो, धडपडत असतो माणूस? का आज तेच बळ कमी पडलं असं का वाटतं आहे? मामासाहेब हंबीरराव गेले म्हणून? लगतच्या दोन्ही शाह्या पडल्या म्हणून? साऱ्यांनी एकजुटीनं कंबर कसली तरी निभाव लागू नये अशा औरंगासमोर आमचीच माणसं आम्हाला पारखी झाली म्हणून? सवालाचे शेपूट धरून सवाल खडे टाकत होते. त्यांची उकल व्हावी असा जाब मात्र गवसत नव्हता. बाहेर आषाढी पावसाखाली मावळ माती कशी झोडपून निघत होती. तुम्ही छंदोगामात्य असाल, कुल एक्त्यार असाल, पण आम्ही महाराणी आहोत. गडावर पेशवे आहेत. पाऊस माऱ्यातून गनिम फौजा मुलखात दौडतायत. मोक्याच्या गडकोटांना घेर पडतायत आणि तुम्ही स्वारींना गडाबाहेर काढून ऐशारामात? कोण मजाल ही? रायगडाच्या दारुणी महालात अनावर संतापाने लाले लाल झालेल्या येसूबाई उभ्या देही थरथर कापत होत्या. त्यांचे ते रूप बघून दिमतीच्या कुणबिणीही थरकून गेल्या. त्यांनी राणी साहेबांना असं कधीच नव्हतं बघितलं. समोर उभे कवी कुलेश ते राजबोल ऐकून लटलट कापू लागले. काय जाब द्यावा हे न सुचल्यामुळे त्यांची गर्दन खाली गेली होती. खांद्यावरचे गुलाबकाठी उपरणे थरथर कापत होते. खास खबरगीर पाठवून येसूबाईंनी त्यांना संगमेश्वराहून तातडीने बोलावून घेतले होते. पेश येताच जबानीवर घेतले होते. परंतु राणी साहब, हमारी सुनिये, हम. कुलेश बोलू बघत होते. महाराणी त्यांचा एक शब्दही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. स्वतःशी बोलाव्या तशा त्या कुलेशांना सुनावीत होत्या. बेलाग फडाफड बोलत होत्या. पावली चंडी, झाला तिचा कृपाशीर्वाद? कधीच का केली नाही अशी उपासना आमच्या आबासाहेबांनी? केवढं गुदरलं त्यांच्यावर? तुम्ही कवी म्हणवता, कसा शिरला कली तुमच्यात? येसूबाईंच्या कानीही उठलेल्या आवया पडल्या होत्या. अंगाचा तिळपापड झाला होता त्यांचा ते ऐकून. मध्येच थांबवून त्या कवींना कुडीभर न्याहाळत होत्या संशयाने. कलुषा बादशहाचा हस्तक आहे, ही कानी पडलेली जहरी बातमी तर त्यांच्या मनी टिटवीसारखी कर्कश केकाटत होती. काय बोलावे, कसे बोलावे त्यांना समजेना. आमच्या कानी आलंय तुमचं कर्तुक. बादशहाच्या वतीनं फितवा करून स्वारीला भलत्याच वाटेस लावणारी तुमची हवस जाणून आहोत आम्ही. शरम कशी वाटली नाही तुम्हास स्वामींच्या खाल्ल्या अन्नाचे असे पांग फेडताना? त्यांच्याशी खेळ ही आमच्याशी गाठ आहे हे समजून असा छंदोगामात्य. असह्य संतापाने कोंडीने येसूबाईंना नीट बोलताही येईना. अंगभर चरकलेल्या कुलेशांचे डोळे डबडबून आले. डुईवरचा पगडी घेर त्यांनी डुलवीताच आसवांचे 2 थेंब त्यांच्या डोळ्यातून उडाले. काय केले नव्हते त्यांनी दौलतीसाठी? मथुरेहून राजांना बालपणी सुखरूप पाठविण्यात त्यांनी थोरल्यांना निष्ठेने धोका पत्करून मदत केली होती. राजांच्या वतीने शहजादा अकबरासह फिरंगी दरबारात वकिली जमवून तह साधला होता. जीव गलबलून उठला त्यांचा. झटकन पुढे होत त्यांनी राणी साहेबांचे पायच धरले. त्यांनाही धड बोलवेना. रानी साहब, चाहे तो गर्दन उड़ा देना हमारी, हम कुल देवता की शपथ लेते हैं चरणों में. हम बेईमान नहीं, कुछ भी कीजिए, हमारे राजा साहब को, बड़े स्वामी के इस दौलत को बचाइए. लहान मुलासारखे छंदोगामात्य स्पुंदू लागले.
येसूबाई सुन्न झाल्या ते ऐकताना. झाल्या प्रकारात कुलेशांचा दोष नव्हता. असता तर ते राणीसाहेबांच्या भेटीलाच आले नसते. ते आलेच नसते तर मागचा पुढचा कसलाही विचार न करता निळोपंत खंडोजींना फौजबंदीने धाडून त्यांना जेरबंदच केले असते येसूबाईंनी. मग दोष होता तरी कुणाचा? राजांचा? एवढे बऱ्हाणपूर ते पणजी घोडे फेकणारे, प्रत्यक्ष औरंगालाच पिछाट घ्यायला लावणारे राजे, त्यांच्याबद्दल असे म्हणायची शामत तरी होती कुणाची? दोष असलाच तर होता सभोवार पसरलेल्या असंख्यात कोत्या मनांचा, लालचावलेल्या कैक जीवांचा. हाती पेटती मशाल द्यावी आणि वर धरायला कोणते छत न देता ऐन पावसात उभे करून ती तेवती ठेवा असे सांगावे तशी गत झाली होती राजांची. कुणी केले होते हे? जगदंबेनेच. नाही तर आशीर्वादाचं बळ कमी पडते असे तरी काय यावे त्यांच्या मनी? येसूबाई काहीच बोलल्या नाही. मनोमन काही एक पक्का निर्णय घेऊन त्या दालनातून निघून जाताना कुलेशांना एवढेच म्हणाल्या, आता आमच्या जागी तुम्ही आहात. सावलीसारखे स्वामींच्या पाठीशी असा. आजच गड सोडा. कुलेश संगमेश्वरला येऊन पोचले. लागलीच त्यांना राजांची आज्ञा झाली. तुम्ही टाकोटाक खेळण्यास दाखल व्हा. शिरकाणात काही गडबड दिसते, त्यावर ध्यान ठेवा. मामला घरचा आहे. प्रसंगी आम्हाला लिहा. आम्हीच सोडविला पाहिजे तो. राजांच्या कानीही शिर्क्यांनी उठविलेल्या आवया व त्यांच्या संशयास्पद हालचाली आल्या होत्या. बेळगावचा कोट जिंकून कोल्हापूरकडे सरकलेला शहजादा आजमला गणोजी कान्होजी भेटत होते. घटका घटका त्याच्याशी कसला तरी गुफ्तगू करीत होते. आज्ञा मिळाली तरीही कुलेश महाराणींच्या सूचनेप्रमाणे राजांच्या जवळच राहिले. संगमेश्वर गांगोलीच्या वाड्यात समध्य शक्तीची पूजा चालूच होती. ती कधी थांबणार की नाही असे भय निर्माण झाले. संगमेश्वरचे देसाई, गांगोलीचे कारभारी, खिदमतगार पुरुषा, एवढेच काय पंथाचे अधिकारी, प्रत्यक्ष शिवयोगी कुणीच राजांसमोर काही बोलू धजत नव्हते. कुलेशांची तर अडकीत त्यात सापडलेल्या सुपारीगत अवस्था झाली होती. राजे कुणाशीच काही बोलत नव्हते. अवतीभोवती सेवा करणारे एक दोन खिदमतगार सोडले तर दुसऱ्या कुणाला थांबू फिरकू देत नव्हते. त्यांच्या एकाच बाबीवर स्वतःशी खल चालला होता. हे राज्य आम्हा एकल्याचंच आहे का? तसं नसताही तसं का वाटत आहे? सवाल उठत होता. साध काही मिळत नव्हती. ऐन समोरची चंडी त्यांना नाना रूपात दिसताना भासू लागली. कधी ती जगदंबेचे रूप घेत होती, कधी थोरल्या माँसाहेब धाराऊंचे रूप धारण करत होती, कधी तिच्या डोळ्यांतूनच समर्थ आणि आबासाहेब रायगडाच्या महाद्वारातून बाहेर पडल्यागत दिसत होते, कधी तोफ गोळा आदळून तिच्या छातीच्या ठिकऱ्या होऊन आसमानात उडताना दिसत होत्या हंबीररावांसारख्या. वाहून घडून गेलेले सारे प्रचंड गतीने त्यांच्या डोळ्यांसमोर धावत होते. एरवी कुणाचेही काळीज चरकून जावे असा तो पट होता. पण शेतकऱ्याने शिवाराकडे बांधा काठी राहून बघावे तसेच राजे आपल्या उभ्या हयातीकडे तिऱ्हाईतपणाने बघत होते. न कचरता, मनाचा टवका उडू न देता. पुन्हा पुन्हा त्यांच्या डोळ्यासमोर येऊन थिरावत होती ती फक्त एकच एक मुद्रा, आबासाहेबांची. पन्हाळ्यावर अखेरची उरभेट घेताना हात पसरते करून कवेत घेऊ बघताना म्हणणारी, लेकरा कुठं गेला होतास? जामदारखान्याचा, अंबारखान्याचा तपास घ्यावा तसे त्यांचे मन आपल्या उभ्या हयातीचा तपास घेत होते. ज्या तडकाफडकी आम्ही दिलेरच्या गोटात जाऊन आबासाहेबास पारखे झालो त्यानंच ते खचले. आबासाहेब, केवढा थोर कलंक घेतला आहे आम्ही एवढ्या बाबीने आमच्या हयातीवर. निघेल कधी काळी तो धून? मिळेल की संधी? राजमनात कसली भिंगरी फिरते आहे याची ना कुलेशांना ना शिवयोग्यांना, एवढेच काय प्रत्यक्ष चंडीलाही कल्पना नव्हती. आता सरत्या पावसाळ्यावर श्रावण सरींचा खेळ सुरू झाला. पुरी कोकणपट्टी पिवळ्या हिरव्या कुरणांच्या लाटांनी क्षणात उजळून निघू लागली, क्षणात झाकाळून जाऊ लागली. यावेळी विजापुरात महामारीची साथ पसरली होती. भागानगरात देखणा बांडा तानाशहा आपल्या नेक सरदारांसह दोरखंडांनी जखडबंद होऊन औरंगजेबाच्या कोठडीत अस्वस्थ फेर घेत होता.
रायगडाहून उधळलेला खबरगिरांचा म्होरक्या नाईक बहिर्जी श्रावण सरी अंगावर घेत धापावत संगमेश्वरला देसायांच्या वाड्यात शिरला होता. जीवाची बाजी लावून त्याला दौलतीचा ताईत पुन्हा नेऊन रायगडाच्या दंडात बांधायचा होता. महाराणींचा अति मोलाचा, कठोर, कडक तसाच एकदम खाजगतीचा खलिता त्याने संगती आणला होता. कोणाची पर्वा न करता चिंताक्रांत बहिर्जी खांद्यावरची कांबळी खोळ मुठीत घट्ट पकडून थेट देसायांच्या वाड्यात चंडीच्या दालनात घुसला. यज्ञकुंडाजवळ भगवी वस्त्रे नेसून बसलेल्या राजांना बघून चरकून क्षणैक थांबला. केवढी पालटून गेली होती राजांची मुद्रा. श्राद्धाचे विधी पार पाडण्यासाठी उभ्या राहिलेल्या आप्तेष्टांसारख्या दिसणाऱ्या कुलेश, शिवयोगी आणि शिष्यगण यांच्याकडे ढुंकूनही न बघता न राहावून म्हणाला, धनी गडासनं आलो या पाऊस पाण्याचं, ऊर फुटे तो. वळी दिली आहे राणी साहेबांनी, मोहरं घालून घेऊनच यायला सांगितले धन्यासनी. बहिर्जी रिवाजाचा जोहार द्यायलाही विसरला होता. राजे बैठकीच्या व्याघ्र चर्मावरून उठले. यज्ञकुंडाजवळून बहिर्जीकडे चालले. शिवयोगी, कुलेश, शिष्य, पुरुषा एवढेच काय, प्रत्यक्ष चंडीचेही काळीज धडाडले. आता नायकाची खैर नाही असेच सर्वांना वाटले. थोरल्यांपासून बहिर्जीने केलेली नेक चाकरी सारे जाणून होते. सुरतेपासून मद्रास वाळे तो भुईचा चकता पायांखाली घेतला होता बहिर्जींनी दौलतीच्या सेवेसाठी. येसूबाईंच्यासाठी तर गणोजी पारखे झाल्यापासून त्यांचीच जागा घेतली होती बहिर्जीने, सख्या भावाची. येसाजी कंकांसारखी डुई, ओठांवरची केसावळ पांढरी झाली होती बहिर्जी नाईकांची भोसल्यांच्या सेवेत. राजांना येताना बघून चरकले नाहीत ते एकले बहिर्जीच. आता राजे काही बोलणार तोच सय झाल्या बहिर्जीने झटकन वाकून पायच धरले त्यांचे. ढीवरचे रामोशी पागोटे हलवून गदगदत म्हणाला तो, आण हाय बिरुबाची, लय झाली ही ताकदीची पूजा. धनीच असं एकलं होतो म्हणालं तर मुलखाच्या आया बापड्यांनी बघावं कुणाकडं. बस झाली ही चंडी, तिकडं जगदंबा इदूळ धरणं वाट बघतीया. चला बघू आम्हा संग, नाहीतर टाका या म्हाताऱ्याला ह्या कुंडात. राजांच्या हातातली समिधांची छोटी जुडी गळून फरशीवर पडली. चंडी, कुंड, बहिर्जी असे ते टकमक बघू लागले. ते कमरेत वाकले. सर्वांना वाटले पडली मोळी उचलायला ते झुकलेत, पण त्यांनी आपल्या दोन्ही पायांवर डोके भिडवून ते उजवे डावे डोलवीत स्पुंदणाऱ्या बहिर्जीच्या पाठीवर तळहात ठेवला. सूर्यबिंबातून किरण सुटावेत तसे तुटक बोल बहिर्जींच्या कानी पडले. नाईक, कुचाचा सरंजाम ठेवा, तुम्हा संगतीच निघू आम्ही गडी. खांदे धरून त्यांनी बहिर्जीला उठते केले. त्याने दिलेली खलिता वळी स्वतःच खोलून त्यावर नजर फिरविली. डोळ्यांसमोर लिखावट फिरली त्यांच्या. श्रींच्या राज्यासाठी श्री सखींनी रेखलेली. झाली तितुकी चंडीची भक्तिपूजा पुरे झाली. एक चंडी स्वारीस पाहून शक्ती देते तर काय, अवघा मुलूक शक्तिपात झाल्यागत झाला आहे. देखत पत्र स्वार होऊन नायक समेत निघून यावे, ना तर आम्हीच निघून येऊ. आबासाहेबांनी दिधली शिक्के कट्यार आणि श्री सखी ही मुद्रा यज्ञकुंडात टाकून आम्ही पंथाचे भक्त होण्यासाठी गड सोडून तिकडेच येऊ. छत्रपतींनी हातचा खलिता मुठीतच आवळला. त्यांच्या आज्ञेप्रमाणे खासा तळ हलविण्याच्या तयारीला सगळे लागले. कुलेशाने सुटकेचा निश्वास टाकला. आपल्या दिमतीसह खेळण्याची वाट धरली. यावेळी विजापूरच्या शाही मशिदीत नमाज पढून आलेला औरंगजेब आपल्या वजीर असद खानला सांगत होता, हमने कसम ली है आज नमाज पढ़ते समय कुरान शरीफ की. सेवा के बच्चे का ये तख्त बिखो बुनियाद उखाड़ देंगे. जैसा यहाँ गोवलकोंडा में लगाया वैसा लगा देंगे चांद तारों का निशान रायगढ़ पे. शहजादे आजम को लिखो, संबा पर जासूद फेको, उसका पीछा जारी रखो. बाले किल्ल्याच्या तटबंदी बाहेर मात्र महामारीने मेलेल्या गरीब आदिलशाही रयतेची प्रेते चुपचाप कब्रस्तानाकडे नेली जात होती. गांगोली, संगमेश्वर दोन्ही ठिकाणच्या पंथस्थानातील मूर्ती सांगता करून राजाज्ञेने हलविण्यात आल्या. व्याघ्र चर्माच्या वळ्या काखोटींना मारून शिष्यगणासह आले तसे शिवयोगी निघून गेले.
पंथाचे एक प्रचंड वादळ राजजीवनात घोंगावत डोकावून सरकून गेले. शंभू मनात शक्तिशाली शिवाचा भक्तिभाव जागा झाला होता, तो तसाच रेंगाळता ठेवून. रायगडी आलेले राजे निळोपंतांनी कानी घातलेल्या तपशिलाने बेचैन झाले होते. पेशव्यांनी खालमानेने राजांच्या कानी घातले होते की होनगड हसन अली खानानं आणि त्र्यंबकगड मातब्बर खानानं पाडला आहे. मतलब साफ होता. मोगलांनी नाशकापर्यंत धडक दिली होती. जिकडे शिर्क्यांच्या बंदोबस्तासाठी कुलेश निघून गेले होते, त्या खेळणा व प्रचितगड भागात नागोजी माने व मुल्तफित खान यांचे जोडतळ पडत होते. प्रचितगडावरच्या नेक किल्लेदाराने त्यांच्याशी हातघाई करून प्रचितगड राखला होता. निजामशाही मोडताच आदिलशाहीकडे जाताना ज्या माहुलीच्या किल्ल्यावर थोरले महाराज शहाजीराजे यांनी आसरा घेतला होता, त्या माहुलीचा किल्लेदार स्वराज्याला हूल देत होता. किल्ल्याच्या भोवती फटका टाकणाऱ्या अब्दुल कादर या मोगली सरदाराशी तो संधान बांधू बघत होता. भरपेट इनाम दिले तर किल्ले माहुली त्याच्या घशात सोडायला तयार झाला होता. कानी पडणाऱ्या एका वार्तेने राजमन कुरतडले जात होते. त्यातच कुडाळचे देशाधिकारी निळकंठ नारायण राजांच्या भेटीस आले. त्यांनी तर चक्क तह केला होता. कसला तर आमचे कुडाळचे वतन बादशहांनी राखून चालवावे. आम्ही कोकणपट्टीचा वरकड मुलूक जिंकून बादशहास द्यावयास तयार आहोत असा. गडी आल्यापासून महाराजांची येसूबाईंशी भेट झाली नव्हती. कशी व्हावी? पंथाचा सल दोन्ही राजमनात खुपत होता. हट्टा पावसाळा धरून मोगलांच्या हालचाली वाढल्या होत्या. विजापूरहून औरंगजेबाचे शहाजादा आजमला कोल्हापूर मिरज भागात खलित्यावर खलिते जात होते. हंबीरराव पडताच राजांनी सरलष्कर म्हणून नामजाद केलेले म्हालोजी घोरपडे पन्हाळ्याच्या आसऱ्याने शहाजादाच्या चाली थोपवीत होते. खंडोजी, पेशवे, खबरगीर यांनी कानी घातलेले बारकावे छत्रपती मनाशी घोळवीत होते. वर्दी घेऊन आलेल्या चांगोजी काटकराने त्यांची तंद्रा तोडली. तो म्हणाला, कल्याण प्रांताचे सूर्याजी आणि बोपजी प्रभू आल्यात भेटाय. चांगोजीला इजाजत देऊन राजांनी प्रभूबंधूंना भेटीस बोलावून घेतले. प्रभूंनी परगणे, सावसे, पंचमहाल, पेण येथील आपल्या जमिनींच्या कथल्यांची बाबत राजांना सांगितली. शांतपणे प्रभूबंधूंचे बोलणे ऐकून राजांनी न्यायाधीश प्रल्हाद पंतांना निवाड्यासाठी बोलावून घ्यायला सांगितले. पंत आले. बारकाव्याने पाहिले असते तरच त्यांची मुद्रा कावरीबावरी आहे हे कुणालाही कळून येते. या प्रभूबंधूंची काय चलबिचल आहे बघा न्यायाधीश. राजे कसल्या तरी विचारात असल्याने साधीलपणे म्हणाले. प्रभूंना निरखत न्यायाधीशांनी निश्वास टाकला. या आम्हासोबत दप्तरात असे प्रभूंना म्हणून प्रल्हाद पंत जायला वळले. वादळ वाऱ्यातही झाडेपेडे डुलली तर चालतात, पण मुलखातले कडे थरकून नाही भागत असे बोललो होतो आम्ही तुम्हाला एकदा न्यायाधीश. ते ध्यानी ठेवून यांचा निवाडा करा. राजे त्यांना सूचना म्हणून म्हणाले. ते ऐकून जी म्हणताना पाठमोऱ्या प्रल्हाद पंतांच्या पापण्या फडफडल्या, डोळ्यांच्या बाहुल्या क्षणैक गरगरल्या. औरंगजेबाचा, त्याने पेरलेल्या खानांचा, फितलेल्या जागजागच्या किल्लेदारांचा, फोंडा, कुडाळ, कारवार येथील देसाई, सावंत, दळवी यांचा विचार करत महाली फेर घेणाऱ्या राजांकडे कुणबीण रूपा पेश होऊन म्हणाली, राणीसाहेब येत्यात. राजमन ढवळून गेले. किती विषय होते बोलायला, भाषा कोणती, किती आरोप सफाया होत्या. कुणीतरी ढकलल्यासारखे राजे आपसुकच झरोकाशी झाले. येसूबाई आल्या. त्यांनी महालभर नजर फिरविली. महालातले पहारेही मतलब पकडत बाहेर निघून गेले. विचित्र शांतता दोन राजमनात कुचवून पडली. गळ्याच्या घाट्यापर्यंत आलेले शब्द थडकून परतत मनातच पडू लागले. एक सांगण्यासाठी आलोत आम्ही. येसूबाई घोगरल्या. राजांनी नुसते वळून श्री सखींच्याकडे बघितले. मान डोलवीत येसूबाई म्हणाल्या, ऐकावं आमचं. शर्मिंदे आहोत आम्ही. ज्या वजेनं शृंगारपुरानं माहेराकडून स्वारींच्या बाबत आवया उठविल्या त्या कानी आल्या आहेत आमच्या. येसू,
आभाळात वळीव भरून यावा तसे शंभू नेत्र डवरले. पुन्हा शांततेने पंख फाकले. काय बोलावे दोघांनाही साधेना. डोळ्यांसमोर गणोजी आणि पिलाजी यांच्याच मुद्रा उभ्या राहिल्या दोघांच्याही. आमच्या गुण खूप तापदारा झाली आहे तुम्हास. बोलली शृंगारपूरची माणसं काही तरी वाटत नाही त्याचं एवढं तुम्हाकडं बघताना. झरोक्यातून दूरवर दिसणाऱ्या आभाळाच्या निळाईत नजर रोवत राजे संथ घोगरट म्हणाले, तसं काही उणं बोलायचा अधिकार नाही आमच्या दादा आबांना स्वारींबाबत. शिवारातला पेरा मागं टाकतो कुणबी तसं झालं. घडलं मागं टाकावं स्वारीनं. आबासाहेब आणि स्वारी जोडीनं अडकून पडली आग्र्यात, त्याहूनही बाका प्रसंग आहे सांप्रत. गनिमांनी चौफेर पाय पेरलेत आणि आपल्यानी मात्र ते फिरविलेत. बोलल्या येसूबाई मनाच्या कढाने भरून आल्या. आवाज धरल्याने क्षणभर रुकल्या. याद आहे तुम्हाला? रान वाऱ्याशी बाशिंग बांधलंय आम्ही असं म्हणाला होता एकदा तुम्ही. राजे पाठमोरेच म्हणाले. पसरले पंख शांततेने अधिकच फुलविले. जातात कधी बाळराजे रामराजांच्या वाड्यात? बोलतात ते त्यांच्याशी घरच्यासारखं? तो विषयच तोडावा म्हणून राजांनी विचारले. जी. रामराजे, ताराऊ आणि बाळराजे यांच्या बिल्वदलासारख्या 3 मूर्ती डोळ्यांसमोर तरळल्याने येसूबाईंनी हुरूपाने दाद दिली. बराच वेळ राजे आणि येसूबाईंचे बोलणे चालले. महालात आलेले रोषण नाईक कोनाड्यातील पलोते हातच्या दिवल्यांनी शिलगावून गेले. असेच कुडाळच्या भुईकोटातील बैठक महालातील पलोते भकभकत होते. त्यांच्या उजेडात लोड गिरद्यांच्या बैठकीवर बसलेले खेम सावंत, जलाल खान आणि दुलबा नाईक यांच्याशी खलबतात गेले होते. कसल्या तर दौलतीच्या चंदगड तर्फेच्या किल्ले पारगडावर चालून जाण्याच्या. क्रमशः